10 वेळा आळस केल्यानंतर मम्मीने आवाज दिल्यावर गेले. मला माहीतच होतं बोलवतीये मला म्हणजे नक्कीच काहीतरी मला काम लावणार, म्हणून जाता जाता पण मी काम करत गेले. संध्याकाळची वेळ झाली होती म्हणून सगळे घरातल्या लाईटी ऑन केल्या आणि मग मम्मीने इथे मला भांडी लावण्यासाठी बोलवलं. पण मला तर खूप कंटाळा आला होता कारण मी नुकतीच ऑफिसवरून आले होते. तर मम्मीने आज पण इथे मस्तपैकी टोप आणले होते आणि इथे ती दाखवत होती एक हॅकी स्टिकर कसं काढायचं नवीन टोपांवरचं. थोडंसं गरम करायचं आणि काढायचं. त्याच्यानंतर मम्मीने हे स्पून आणले होते आणि काही स्टँड आणले होते आणि परत टोपांवरचे झाकण आणले होते. त्याच्यानंतर 10 वेळा आळस करून परत एकदा मी सगळी ट्रॉलीमधली भांडी लावून घेतली आणि नंतर मस्तपैकी हे कुकर टोपांचे सेट वगैरे आणलेले ते सगळे व्यवस्थित लावून ठेवत होते. पण ट्रॉलीमध्ये बघितलं तर खूप घाण झालेला आणि त्याचा पेपर चेंज केला आणि पेपर चेंज करून नवीन पेपर त्याच्यावर अंतरला आणि मस्तपैकी सगळे भांडे वेगवेगळे करून त्याच्यामध्ये लावून ठेवले. तोपर्यंत मी हे सगळं करेपर्यंत मम्मीने इथे मस्तपैकी सगळ्यांसाठी चहा बनवला होता आणि माझ्या वाटणीला एवढंसा चहा आला म्हणून मी तोंड फुगवून बसले होते. त्याच्यानंतर काय म्हटलं जाऊ दे बिस्किट खाऊ आणि माझं एवढीशी चाय बघून माझं बिस्किट पण रागवलं माझ्यावर. म्हणून काय पटपट खाऊन घेतला आणि कचरा काढून घेतला संध्याकाळी आणि आज भांडी घासायच्या दुटीला मम्मीला लावलं होतं. हो मम्मी इकडे भांडी घासतीये तोपर्यंत मी संध्याकाळची पूजा करून घेतली. मस्तपैकी दिवे वगैरे प्रज्वलित केले आणि मस्त तुळशीत दिवा लावला, बाहेर सुद्धा दिवा लावला आणि आज आमच्यामध्ये भाजीला बनणार होती कारल्याची भाजी. मग काही ते मम्मीला भाजीचं काम करायला लावलं होतं. चिरून वगैरे घेतली तिच्याकडनं. त्याच्यानंतर कढईमध्ये मी ती सगळी कारली परतवायला ठेवून दिली. ती कारली परतवते तोपर्यंत आज मी भाकऱ्या न करता चपाती केली कारण माझा मूड नव्हता आज भाकरी बनवायचा. मस्तपैकी अशी चपात्या केल्या. त्याच्यानंतर मी त्याच कढईमध्ये कांदा टोमॅटो टाकला आणि घरातले सगळे मसाले टाकले. त्याच्यामध्ये मीठ नाही टाकलं कारण ऑलरेडी मीठ होतं आणि आपली परतलेली सगळी कारली टाकली. अशा प्रकारे जर तुम्ही कारली बनवले ना खरंच खूप छान लागते. त्याच्यानंतर मम्मीने ते बाहेर पसारा केलेला तो शेवटी मला चावरायला लावला आणि तो सगळा मी आवरला आणि आम्ही न खाता कारल्याची भाजी सोयाबीनची बनवली आणि ते मस्त असे पोजेस देत होते. म्हटलं हे देऊन आपलं काय पोट भरणार नाही म्हणून असं जेवायला आणलं आणि मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि भांडी वगैरे घासून सगळं किचन आवरलं. चला तर आजच्या ब्लॉगचा एंड इथेच करते. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉगमध्ये. जर माझे असेच ब्लॉग बघायचे असतील तर मला पटकन असं सबस्क्राईब करून घ्या.